माणूस जन्माला येतो आणि त्याचा मृत्यूसुद्धा होत असतो, परंतु मृत्यू आणि जन्म आणि मृत्यूच्या मधला जो भाग असतो तो भाग चांगला कसा आपण जगतो हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता जगण्याचे प्रक्रिया ह्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचा संस्कार प्रत्येकाला वेगवेगळे मिळालेले असतात. प्रत्येकाच्या कुटुंबामधलं वातावरण वेगळं असते, आजूबाजूचं वातावरण वेगवेगळं असते. सगळ्यांनाच पोषक असं वातावरण लाभत नाही, सगळ्यांनाच सुसंस्कार मिळतात असं नव्हे, सगळ्यांनाच आर्थिक सुबत्ता लाभते असंही नव्हे. काहींना ते लाभते, काहींना निर्माण करावे लागते, काहींना संस्कार मिळत नसले तरी मित्राची संगत चांगली मिळते. काहींच्या घरी त्यांचे वडील दारू पित असले तरी ते बाह्य वातावरणामध्ये त्यांचे मित्र जर चांगले भेटले तर ते चांगले घडू शकतात. काहींची आई चांगली असते तर वडील चांगले नसतात, काहींचे वडील चांगले असतात तर आई व्यवस्थित नसते, काहींचे दोन्ही चांगले असतात. ज्यांचे आई वडील दोन्ही चांगले असतात, जे चांगल्या मुलांना घडवतात, चांगले संस्कार देतात, ते मुलं भाग्यवानच ठरतात. आपण भाग्यविग्याला मानत नाही, परंतु त्या मुलांना जीवनामध्ये अधिक चांगलं जगता येत असते. मुलांनी शिकावं, चांगलं व्हावं, डोळस बनावं आणि आपलं जीवन खरे तर मानवतावादी विचाराने जगावं, माणुसकीने जगावं, माणूस म्हणून जगावं. माणसाच्या सुखादुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. माणूस गरीब असो का श्रीमंत असो, त्याला हिणकस वागणूक देता कामा नये. करुणा ही तुमच्यामध्ये माणसाप्रतीच तुमच्या हृदयामध्ये निर्माण असावी असं नव्हे, तर प्राणी मात्रांच्या विषयी आपल्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली पाहिजे, करुणा निर्माण झाली पाहिजे, तरच आपण खरे विज्ञाननिष्ठ आहोत असं या ठिकाणी ठरतं. माणूस हा विज्ञाननिष्ठ असावा, समतावादी असावा, आणि जो समतावादी असतो, विज्ञाननिष्ठ असतो, तो डोळसपणे जगतो आणि तो इतरांनाही तशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करत असतो. अशी प्रेरणा आपण समाजातल्या प्रत्येक लोकांना दिली पाहिजे. माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. कोण आपल्याविषयी काय म्हणते, काय बोलते, कोण आपली निंदा करते, नालस्ती करते, किंवा आपला राग करतो, द्वेष करतो, किंवा आपला मत्सर हेवा करतो, याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. कोण आपल्याला आपल्या माघारी काय म्हणते याचा विचार आपण करू नये. आपण आपलं काम, आपलं कर्तव्य, आपले कर्म हे कुशल असे ठेवावेत. आपण आपल्या कामामध्ये जर व्यस्त राहिलो, आपण जर आपले विचार चांगले ठेवले, आपल्या चांगल्या विचारानं जर आपण स्वतः जगत राहिलो, तर आपण निश्चितच आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक आपण आपली विचारसरणी ठेवून आपण समाजामध्ये सकारात्मक विचार पेरण्याचं काम करू शकतो. निगेटिव्ह असणं, निगेटिव्हिटी हे काही कामाची नसते. त्यामुळे माणूस दुःखी राहतो आणि निगेटिव्ह लोकांच्या सोबत आपण सतत जर राहिलो तर आपणही निगेटिव्ह होऊ शकतो. परंतु तो असर, ती निगेटिव्हिटी आपण आपल्यावर होऊ देऊ नये. आपण सदैव सकारात्मक विचार करावा आणि सकारात्मक भूमिका आपण जीवनामध्ये वठवल्या पाहिजे. प्रत्येकाविषयी आपल्याला प्रेम असले पाहिजे, प्रत्येकाविषयी जिव्हाळा असावा, आपुलकी असावी. एखादा दारू पित असेल, एखादा निंदा नालस्ती करत असेल, एखादा चुकीचं वागत असेल, एखादा व्यभिचार करत असेल, तर त्याला आपण चांगलं मार्गदर्शन करून, चांगल्या गोष्टी सांगून तो सुधारेल कसा याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचा आपण तिरस्कार करू नये. जर आपण त्याचा तिरस्कार करत बसलो तर आपण बुद्धाचं तत्वज्ञान अंगीकारलं नाही असं या ठिकाणी म्हटलं जातं. कारण बुद्धाचा धम्म हा केलेल्या चुकांची दुरुस्ती करा असं सांगतो. माणूस हा चुकतो आणि चुकल्यानंतर तो दुरुस्त झाला पाहिजे. दुरुस्त होण्याचं तत्व तथागत बुद्धाचा धम्म आपल्याला सांगत असतो. आणि म्हणून आपण खरे तर स्त्रियांनी थेरीगाथा वाचली पाहिजे. श्रेष्ठ स्त्रिया ज्या होऊन गेलेल्या आहेत बुद्धकालीन, त्या श्रेष्ठ स्त्रियांचं आपण थेरीगाथेच्या माध्यमामधून त्यांनी कसं जीवन जगलं आणि त्या कशा दुरुस्त झाल्या आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये कसे कुशल कर्म केले, बुद्धाचं तत्वज्ञान कसं अंगीकारलं आणि त्या कशा भिक्षुणी झाल्या आणि भिक्षुणी झाल्यानंतर त्या अर्थपदाला कशा प्राप्त झालं, त्यांना अर्थपद कसं प्राप्त झालं, त्या अर्थपदाला गेल्या, हे आपण स्त्रियांनी वाचलं पाहिजे असं मला वाटतं. कारण थेरीगाथा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपण वाचणं अतिशय अनिवार्य आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म वाचाल तर वाचल्यानंतर त्याच्यामधलं आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये काय काय उपयोगी पडते ते घेतलं पाहिजे.
बुद्ध आणि त्याचा धम्म हा खरे तर जीवन जगण्याचा खरा या ठिकाणी गमक आहे. खरा मार्ग तथागत बुद्धाच्या धम्मातूनच आपल्याला जगण्यासाठी मिळत असतो. आणि म्हणून आपण माणूस म्हणून जगावे, मानवतावादी विचाराने जगावे, माणुसकीने जगावे आणि सगळ्यांना आपण या ठिकाणी सुखाने जगण्याचा संदेश द्यावा. प्रत्येक माणूस हा सुखी असावा, आनंदी असावा आणि तो आनंदी सुखी कसा राहील हाच आपण सतत प्रयत्न करावा. तरच आपण माणूस म्हणून जन्माला आलो याचं सार्थक होईल.